बातम्या सविस्तर पाहूयात। सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजत असून अंतरवाली सराटीमध्ये जे झालं त्याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असल्याचं अजित पवार म्हणालेले आहेत। तर ज्यावेळी पक्ष सोडला त्यावेळी शरद पवारांनी स्वतःचा फोटो वापरण्यास बंदी घातल्याचंही अजित पवार म्हणालेत। तर यापुढे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवरती पुढे जाण्याचा विचार असल्याचंही अजित पवार म्हणालेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आपल्या सोबत आहे। सर, तुम्ही एक परसेप्शन बदलण्यासंदर्भात तुमच्यावरती आरोप झाले आपण आता आहोत। परसेप्शन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं बदलत चाललेलं आहे। लाडकी बहीण योजना असेल, पुन्हा तुम्ही सत्तेत आलात, उपमुख्यमंत्री तुम्ही झालात, परसेप्शन चेंज होण्यामध्ये जी प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता चिंतन शिबिर या सगळ्याकडे तुम्ही विदर्भात कसं बघता? विदर्भ म्हणजे सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा असं आम्ही बघतोय। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आत्ताचं आमचं सरकार आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय विदर्भाबाबत करता घेतोय। दर कॅबिनेटला काही ना काही विदर्भाच्या करता विकासाचा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतच असतो, कारण आपल्याला सगळ्या राज्याला पुढं घेऊन जायचं आहे। आणि हे निर्णय घेत असताना आमचं मागचं शिबिर झालं हे आम्ही शिर्डीला घेतलं होतं उत्तर महाराष्ट्रात। आता यावेळेस आमचं बहुसंख्येचं ठरलं, बहुमताचा आदर करायचा असतो लोकशाहीमध्ये, की ह्यावेळेस आपण उपराजधानी राज्याची नागपूर इथं आपण घ्यायचं आहे। एकंदरीतच प्रवास जो तुमचा पाहिला आहे तर लोकनेते म्हणून तुम्ही आहात आणि तुमच्याशिवाय यापूर्वीचे 2 सरकार जे आहेत त्या सरकारामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचं तुमच्या पक्षाचं भविष्य तुम्हाला कसं वाटतंय? कुठलाही पक्ष असला तर त्या पक्षाचं भविष्य त्या पक्षाच्या प्रमुखांना उज्ज्वल व्हावं असंच वाटत असतं, कारण पुढची पण पिढी तिथं असते। हे कायमचं चालणारं चक्र आहे, हे कालचक्र आहे। त्याच्यामुळं आम्हाला मला पक्षामुळंच अध्यक्षपद मिळालं, मला पक्षामुळं 6 वेळेला उपमुख्यमंत्रीपद मिळालं, मला आमदारांच्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्यामुळं मला अनेकदा निवडून येण्याचं काम म्हणजे निवडून येता आलं। त्याच्यामुळं आपल्यापुरतं बघून चालत नाही, आपल्याला ज्यांनी इथपर्यंत आणलेलं आहे त्यांनाही उद्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संधी आपल्याला देता आली पाहिजे। विशेषतः तरुणींना देता आली पाहिजे, महिला वर्गाला देता आली पाहिजे। त्यांच्याकडनं समाजाचं चांगलं काम कसं होईल आणि तशा पद्धतीनं त्यांचे विचार त्या बाबतीतले कसे घडतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा ह्या शिबिराच्या माध्यमातून चाललेला आहे। पक्षवाढीसाठी तुम्ही आत्ता बोललात की मंत्री असेल, आमदार असतील, त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं पाहिजे। ज्या लोकांना पार्ट टाईम काम करायचं आहे किंवा जे येऊन जाऊन पर्यटन म्हणून काम करतायत, शिबिराला आले असतील, त्यांना तुम्ही तंबीसुद्धा दिलेली आहे। त्यामुळे पक्षवाढीसाठी आगामी काळात काही कठोर पावलं उचलले जातील? आमच्या प्रफुल्ल पटेल साहेबांनी इथं तो मुद्दा काढलेला होता। मी त्या मुद्द्याला स्पर्श नसता केला, काहीच बोललो नसतो, तर माझ्या समोर बसणाऱ्या सहकाऱ्यांचा असा समज झाला असता की एवढा महत्त्वाचा मुद्दा असताना तिथं पक्षाच्या एक प्रमुख नेत्यांनी मांडला असताना पक्षाचे दुसरे प्रमुख काहीच त्याच्याबद्दल बोलत नाही। त्याबद्दल वक्तव्य करणं हे माझं कर्तव्य होतं। त्या कर्तव्याच्या भावनातनं मी ते स्टेटमेंट केलं, कुणाचा अनादर करण्याच्या करता अजिबात केलेलं नाही। आणि त्यामध्ये जर तुम्हाला पक्षामुळं तिथं मंत्रिपदाची संधी मिळून तुम्ही पक्षाला वेळ देत नसाल, तिथल्या आमच्या जिल्हाध्यक्षांना, तिथल्या तालुकाध्यक्षांना, तिथल्या कार्यकर्त्यांना तुम्ही काही मदत करत नसाल तर हे बरोबर नाही। तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला मदत करावी लागेल। तुम्ही ज्यावेळेस जबाबदारी स्वीकारता त्यावेळेस जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला वागावं लागेल, म्हणून मी बोललो। छगन भुजबळ या पद्धतीने म्हणाले आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये राजेश टोपे यांचं भूमिका दिसते, त्यांना पराभूत केलं। आम्ही स्वतः विचारलं छगन भुजबळांना, तुमचं बोलणं झालं नाही असं तुम्ही यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। छगन भुजबळांना आम्ही विचारलं राजेश टोपे हे नाव आहे का, त्यांना तुम्ही पराभूत केलं, जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये ते आहे का, त्याला त्यांनी होकारही दिला आणि नकारही दिला। राजेश टोपे यांच्याबद्दल छगन भुजबळांनी जे आरोप केले त्यात तथ्य वाटतं का? थेट शरद पवार यांच्या माजी आमदाराबद्दल निकटवर्ती याबद्दल आरोप आहेत। या संदर्भामध्ये पोलीस रेकॉर्ड पोलिसांच्याकडनं सगळी काही चौकशी करण्यात आलेली आहे। कुठं बैठका झाल्या, काय बैठका झाल्या, कसं झालं, काय झालं, कारण कुठलीही घटना घडते
त्यावेळेस कधीकधी त्या घटनेची न्यायालयीन चौकशी पण केली जाते. पोलीस तर इन्क्वायरी करणं, पोलीस चौकशी करणं कामच आहे. त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यातून काही जी माहिती आहे ती समोर जर ज्यांनी वाचली असेल त्यांनी जर आणली तर याच्यातली सत्यताची पडताळणी होईल असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न आहे. शरद पवारांचा कुठेही उल्लेख दिसला नाही आज आणि शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही होतात. यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख झाला. यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढं न्यायचा आहे असं तुमच्या भाषणात आलं. शरद पवारांचा फोटो वापरणं न वापरणं हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवारांची आठवण या ठिकाणी तुम्हाला येते. साहेबांनी स्वतः सांगितलं, आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर माझा फोटो जर कुणी वापरला तर मला कायदेशीर ॲक्शन घ्यावी लागेल. तेव्हापासून आम्ही साहेबांचा फोटो वापरण्याचा प्रश्न येत नाही, कारण त्यांनी तंबीच दिलेली आहे. आणि आता आमची विचारधारा, आम्ही NDA बरोबर गेलो आहे, त्यांना NDA बरोबर यायचं नाही, त्याच्यामुळं तो प्रश्नच आता येत नाही. प्रत्येकाला वेगवेगळं आपली आपली भूमिका पुढं नेता येते. मागे देखील पवारसाहेबांनी, तुम्हाला आठवत असेल, 1978ला पुलोची स्थापना केली. त्यावेळेस ते वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, वसंतदादा मुख्यमंत्री होते, परंतु त्यांना वाटलं की आता तिथं राहायचं नाही, आपण पुलोच स्थापन करायचं. त्यांनी केलं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि आम्हाला कुणाच्याबद्दलही म्हणजे वाईट स्टेटमेंट करण्याचं कारण नाही. सगळ्या आदरणीय वंदनीय व्यक्ती आहेत. त्याच्यामुळं आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे की सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाने दाखवला पाहिजे. तो आम्ही दाखवतोय. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.